नमस्कार। आई नो ये मांडोळे गोळा करने का तरीका थोडा कॅज्युअल आहे, बट काय करणार, आम्ही गेलो चुकीच्या वेळी ना. आम्ही गेलो होतो ओहोटीच्या टाईमला अंघोळ करायला. अंघोळ करून बाहेर निघालो आणि आम्हाला लक्ष झालं की इथे खाली मांडोळे आहेत. आणि यार मांडोळे आहेत म्हटल्यावर मी तर कधीच तिथून निघणार नव्हते. मग समुद्राचं पाणी कॅनातून आणून आणून आम्ही इथे काढत होतो, कारण मांडोळे थोडे वरच्या साईडला होते, खाली नव्हते. वरती असती ना तर मांडोळे अगदी रेतीवर असतात. आणि ही बघा ही दोघं पण आले की काय ही माणसं इथे थपकल घालून बसलेत आणि करतायत हे बघायला. आणि जेव्हा त्यांनी हे मांडोळे बघितले तेव्हा म्हटले असतील की ये कोई हमारे काम की चीज है नाही, असं म्हणून ते दोघं पण गेली. पण इतकी गोड गोड होते ना वासरू ती. तर आता काय सांगते, आम्ही इथे बसलो हे मांडोळे काढायला. असे मांडोळे काढले आणि जवळपास ना 5 लिटरच्या 2 बॉटल्स भरतील एवढे मांडोळे आम्ही हळूहळू काढले होते. आणि ही वगैरे रियू आमची बिचारी त्या कॅनमधनं पाणी आणून आणून ओतते, कारण जेव्हा पाणी ओतलं होतं ना तेव्हा ते मांडोळे थोडेसे वरती येतात, अजून इझी होतं. आणि हा एक टोप आणि असंच अजून एक टोप गॅसवर ठेवलेला, कारण हे उकडावे लागतात, उकडले की ते उघडतात. आणि ते उघडल्यानंतर आतमध्ये हे बघा असं हे मांस असतं, तर हे मांस काढून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यानंतर खरी खरी मेहनत सुरू होते की 5-6 वेळा हे धुवायला लागतं, कारण आतमध्ये रेती असते. हे व्यवस्थित धुवून निथळून घेतल्यानंतर त्याची भाजी किंवा आमटी करतात आणि खूप टेस्टी लागते. बाय बाय.